ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट. विधिमंडळामध्ये रमी खेळणं आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यामुळे वादात सापडलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अटळ असल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार कोकाटेंचा फैसला करणार आहेत. या संदर्भात काल अजित पवार आणि तटकरेंमध्ये 2 तास चर्चा झाली. दिल्लीत फडणवीसांशी झालेल्या चर्चेचा तपशील तटकरेंनी दादांना सांगितला. कोकाटेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही यावर सगळ्यांचं एकमत झाल्याचं समजलं. तर दुसरीकडे संकटात असलेल्या कोकाटेंनी शनिदेवाकडे धाव घेतली आहे. नंदुरबारच्या शनी मांडळीमधल्या शनी मंदिरामध्ये कोकाटेंनी आज पूजा केली. संकट दूर व्हावीत अशी शनीच्या चरणी प्रार्थना केली. याची प्रतिक्रिया कोकाटेंनी दर्शनानंतर दिली आहे. ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणून आहे, सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपड्याला कार्यक्रम होता. तोही कार्यक्रम मला करायचा होता, परंतु त्याही झालेल्या आहे. पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे. त्यामुळे इथले कार्यक्रम पुन्हा मुंबईला गेल्यानंतर मी सोमेश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली 7.5 वर्ष हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी